नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास. नुकतंच जिल्हा परिषद सातारा हे प्रकरण कसं झालं, कशा मारामाऱ्या झाल्या, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आले ते आणि भारतीय जनता पक्षानं त्यांच्यावर डाव केला. पालकमंत्र्यांनी अगदी सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मला मारहाण झाली, माझ्या दंडाला धरलं, माझ्या कमरेला अमुक अमुक सगळं ते झालं. सगळ्यांनी बघितलं, जनता बघते. पालकमंत्र्याला ठोकलं जाते हे सुद्धा बघितलं जातं. परंतु थोडं भारतीय जनता पक्षाचं राजकारण चुकतंय का तुम्ही चुकताय याच्यावर आज विश्लेषण करणं गरजेचं आहे. कारण आत्ताचं हे प्रकरण दिल्ली दरबारात गेलं. आता भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. का तर मुख्यमंत्री देवाभाऊ संतप्त झालेले आणि ते संतप्त होणं साहजिक होतं. याचं कारण आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं भाजपवर डाव काढलेले आहेत. अगदी उदाहरण सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा असं झालेलं आहे. भाजपला सहकार्य केलेलं नाही आहे. मग भाजपनं साताऱ्यातच करायला पाहिजे होतं. आमचं बहुमत होतं. मग भाजपचं सुद्धा बहुमत असताना तुम्ही त्यांना टांग मारली, टांग टाकली, ही जी चर्चा चालली आहे. तसंच इथं साताऱ्यामध्ये जर का भारतीय जनता पक्षात तुमच्यावर डाव केला तर तुम्हाला ओरडायचं कारण काय, ह्या चर्चा आहे. पण या चर्चा थोड्या बाजूला ठेवा. पण हे इतकं विकोपाला का गेलं? एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी भर सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसून जे भाषण केलं आणि भाजपवर जी टीका केली, त्याचा राग देवाभाऊंना आल्याशिवाय राहील का? तर राहणार नाही. ते संतप्त झालेले. आधीच त्यांचं चालू आहे आत्म राजकारण. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. हे सगळं त्या गोष्टी आपण बघतोय. आणि केंद्रात सुद्धा एकनाथ शिंदेची शिवसेना आपल्याकडं विलीन व्हावी, मग त्यांना शेवटी मुख्यमंत्रीपद दिलं जाईल, अशा पद्धतीच्याही चर्चा होत्या. पण देवाभाऊ सगळ्यावर लक्ष ठेवून होते आणि एकनाथ शिंदेचे बरेच आमदारांनी त्याला नकार घंटा लावला. नकार घंटा म्हणजे मग आम्हाला नाही, भारतीय जनता पक्षामध्ये यायला जमणार नाही. मुख्यमंत्री पदासाठी कदाचित एकनाथ शिंदे तयार होते त्या काळात. दिल्ली अलीकडच्याच गोष्टी आहेत या चर्चा, आणि या चर्चा सातत्यानं चालूच आहेत. परंतु आता काय झालेलं आहे, एकनाथ शिंदेचा अस्त आणि नवा उदय सामंतांचा का? म्हणजे सामंतांचा उदय म्हणजे शिवसेनेमध्ये परत फाटाफूट, एक फाटाफूट झाली. एकनाथ शिंदे वेगळे झाले, त्यांची शिवसेना. आता परत काय फाटाफूट होणार? का हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये जाणार बऱ्यापैकी 60 पैकी 40 जण? तर तसंही दिसत नाहीये. उदय सामंत यांना भारतीय जनता पक्षाकडनं ऑफर गेल्याचं कळतंय. कितपत खरं आहे काय हे उघड होणारच आहे. उदय सामंत हे एक सक्षम मंत्री आहेत आज शिवसेनेमधले. त्यांची ताकद आहे आणि त्यांना मानणारे आमदार बरेच आहेत. तर देवाभाऊ हे संतप्त होऊन त्यांनी सर्व काही दिल्लीश्वरांना सांगितलेलं आहे आणि अमित शहाच्या कोर्टात हा चेंडू गेलेला आहे. आता अमित शहा जो निर्णय घेतील तो एकनाथ शिंदे मान्यच करतात आणि मान्य करावाच लागतो त्यांना. बऱ्याच गोष्टी आहेत आणि देवाभाऊंच्याकडे सुद्धा एकनाथ शिंदेच्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जे काही आक्षेपार्ह गोष्टी झालेल्या आहेत त्याच्या फायली आज देवाभाऊंच्याकडे आहेत. परिवहन विभागाचा असेल, एसटीले खरेदी घोटाळे असतील, ते सगळ्या गोष्टी आपण चर्चा करून बसलोय, त्याच्या विश्लेषण झालेले आहेत. पण हे सगळं देवाभाऊंच्याकडे आहे. गृह खातं आहे त्यांच्याकडं आणि गृह खातं एवढ्यासाठीच आहे. देवाभाऊंनी बऱ्यापैकी फायली तयार ठेवलेल्या आहेत. मग आपण किती टीका करावी भारतीय जनता पक्षावर? बरं, आपण सरळ असू, शिवसेनेनं ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाला आत्ता दगा दिलाय असे त्यांची सुद्धा आरोप आहेत आणि ते दिसतंय पण सगळीकडं. त्यामुळं शंभूराजे देसाईंनी एवढा दंगा घातलेला आहे, त्याचा राग. आणि उपसभापती नीलम गोरेंनी तिथल्या IPS अधिकाऱ्यांना निलंबित करायचं, बेकायदेशीर ते झालंय असं सिद्ध होत आहे आता. ते म्हणजे एवढ्या थराला जर का शिवसेना एकनाथ शिंदे जात असतील तर त्यांचा अस्त झाला पाहिजे, असं आता भारतीय जनता पक्षामध्ये चालू झालंय. आणि ते दिल्लीश्वरांच्या कोर्टात चेंडू गेलाय. अमित शहा याच्यावर निर्णय करणार. पण काय होणार, याचा निर्णय कसा होणार?
मग त्याच्यापेक्षा उदय सामंत यांना थोडा आता संधी देऊया आपण. मग एकनाथ शिंदे हे मान्य करतील, त्यांचे समर्थक आमदार मान्य करतील. काहीतरी गडबड घोटाळे दिसत आहेत आत्ता, का फाटाफूट होणार आहे या शिवसेनेत, फाटाफूट होणार परत. आता मात्र हे चांगलं रंगलेलं आहे. सातारा जिल्हा परिषद प्रकरणामुळं शिवसेनेमध्ये उभी फूट पडते की काय हे बघण्यासारखं आहे. पडते आहे का ती पाडली जाते आहे भारतीय जनता पक्षाकडनं, हे लवकरच दिसून येणार आहे. आणि कुणाला परत एकनाथ शिंदेचा अस्त होतोय का आणि उदय सामंतांचा उदय होतोय हे लवकरच आपल्याला दिसून येईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.